आपल्याच व्यवसायाबद्दल जगात कोण कोणाला सांगत नसतं, तो पुढे जाईल स्पर्धक होईल. पण शेवटी जर आयुष्याचा विचार केला तर सगळ्यांना पूर्ण होतं इतकं ईश्वर आपल्याला देत असतो. जसं एका वकिलांच्या घरी मी गेलो होतो बऱ्याच वर्षापूर्वी, आणि त्यांच्या हाताखाली एक शिकत होता वकील दुसरा. तर ते म्हणले, तुम्ही शिकवायला लागलाय, हा मोठा होणार केस घेणार. तर ते गाडीकर वकील नाव होतं, त्यांनी फार मोठं वाक्य सांगितलं. म्हणजे त्याला सुद्धा मोठा व्हायचा ना, झाडाची फांदी नंतर तोच वटवृक्ष मोठा होणार, हा निसर्गाचा नियम आहे. तर तसे सरांचे फार उच्च विचार आहेत, ते खरोखर पटतात म्हणून मी इथं आज आलो इथं. सरांनी सांगितल्याप्रमाणे वेळ दिली होती. गाडी सांगलीमध्ये पूर आला होता तेव्हा मी येणार होतो, पण गाडी नव्हती, कार नव्हती, पाऊस चालू होता. त्यामुळे मी धून सांगणार, गाणं ओळखून दाखव. सर काय म्हणतात बघा, मला वेळ लागेल. बरोबर सर म्हणतात मला वेळ लागतो. बरोबर, ठीक आहे, बरोबर सर, बरोबर वाक्य. हे गाणं तुम्हाला ऐकणार आहे, फक्त या गाण्यामध्ये मी एक बदललंय थोडस. मी गाण्यामध्ये लिरिक्स बदलले, ते कळतील तुम्हाला. रंग बावऱ्या स्वप्नांना सांगा रे सांगा, कुंदकळ्यांना वेलींना सांगा रे सांगा. हे भास होती कसे, हे नाव ओटी कुणाचे, का सांग वेड्या मना, मला भान नाही जगाचे, मला वेड लागले, मला वेड लागले अभ्यासाचे, मला वेड लागले अभ्यासाचे. दॅट्स ऑल. म्हणजे मुलांना प्रेमाचं नाही, त्यांना अभ्यासाचं वेळ लागलं पाहिजे. जोपर्यंत when your passion converts into obsession, then you get the results. आणि सगळ्यात शेवटचं वाक्य मी मनापासून रिक्वेस्ट करतो तुम्हाला, सरांची तळमळ आहे, तुम्ही वर्क करा. आय वॉन्ट टू सी द रिझल्ट. एक दिवशी असंच मला इथं यायचं आहे, तिथं वक्ता म्हणून नाही, मी येणार, ऐकणार, तुमची मुलं इंग्लिश बोलत असताना ऐकणार. त्यासाठी एक वाक्य आहे सर, हे वाक्य भिंतीवरती चिटकून लावा यांच्यासाठी. सर हे वाक्य ऐका, डिसिप्लिन इज डुईंग व्हॉट नीड्स टू बी डन इव्हन इफ यू डोंट लाईक इट. शिस्त कशाला म्हणतात, म्हणजे ते करणं जे करणं तुम्हाला आवडत नाही, पण जे करणं योग्य आहे. तुमच्या समोर ते बोललं ना मराठी, शिक्षा द्या, तुमचा फेवरेट स्टुडंट असू दे, लहान असू दे, तुम्हाला वाईट वाटतंय, बट यू हॅव टू बी व्हेरी 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 स्ट्रिक्ट. डिसिप्लिन इज व्हॉट नीड्स टू बी डन इव्हन इफ यू डोंट लाईक इट. हे वाक्य कुठं लिहिलं माहिती आहे? सांगलीच्या वालचक कॉलेजमध्ये लिहिलं. डिसिप्लिन म्हणजे ते आहे, जरी ते तुम्हाला आवडत नसेल पण ते योग्य आहे, ते करा तुम्ही. थँक्यू व्हेरी मच ऑल. आजी कसं, कारण आजीला वाचता येत नाही, पण आजी बोलते का नाही. म्हणजे आजीला मराठी वाचता येत नाही, पण मराठी बोलता येतं. मग सोपं कुठलं, वाचणं का बोलणं? स्पीकिंग इज द इझिएस्ट स्किल आउट ऑफ 4 स्किल. रीडिंग, रायटिंग, स्पीकिंग, अंडरस्टँडिंग. या भाषा कौशल्य आहेत ना, बोलणं वगैरे, ह्यापैकी सर्वात सोपं स्किल आहे ते स्पीकिंग आहे. पहिला आपलं माइंड क्लिअर पाहिजे की इंग्लिश सोपं आहे. आपण त्याचा न्यूनगंड निर्माण केलं आहे, इंग्लिश मध्ये फार आवड. मग काही जणांची इच्छा असते इंग्लिश शिकतात, ते बरेच जण असे असतात की लपून इंग्लिश शिकत असतात. उगाच कशाला दुसऱ्याला सांगायचं, आपण शिकायला घरी जायचं, 10-15 मिनिट वेळ काढायचं, 4 वाक्य वही पेन घेऊन घ्यायचं. घरी कोण मिस्टर आणि मुला विचारे काय नाही काय नाही लपून सांगत नसतात तुम्हाला. मग ते कशाची तयारी करायला लागेल माहितीये, कधी मी एकदा इंग्लिश शिकणार, कधी बोलायला चालू करणार. म्हणजे हे कसं झालं माहितीये, एखाद्याला पोहायला शिकायचं, रोज जातोय घरातनं, पोहायचं पुस्तक घेऊन स्विमिंग टँकच्या बाजूला, रोज जातोय, पुस्तक वाचून येतो. 1 वर्ष झालं पुस्तक वाचतोय येतो, कधी शिकणार होते? त्याला द्या की ढकलून पाण्यात, लगेच शिकतोय. तुम्ही मारा ना, प्रवाहामध्ये उडी मारा. इंग्लिश शिकायचं आहे तर इंग्लिश बोलायला चालू करा. द एक्सपर्ट्स ऑफ द लँग्वेज से दॅट व्हेनेवर यू वॉन्ट टू लर्न अ न्यू लँग्वेज, फर्स्ट ऑफ ऑल ब्रेक इट अप. जेव्हा कधी तुम्हाला नवीन भाषा शिकायची असेल, त्या भाषेची तोडफोड करा, चुकीची बोला. करेक्ट बोलण्याच्या नादात आपण कधीच इंग्लिश बोलत नाही. तसं पप्पा माझे काय म्हणतात, आपण नटण्यासाठी, चांगलं दिसण्यासाठी वेगवेगळे प्रयत्न करतो का नाही. एक माणूस फार चांगला बॉडी बिल्डर असतो, एकदम असा चांगली पर्सनॅलिटी, समोरून आला तुम्हाला काय भारी माणूस, आणि बोलायला चालू केल्यावर आवाज एकदम बारीक असतो. म्हणजे तिथून इथपर्यंत येऊपर्यंत तुमच्या मनात काय काय भारी माणूस आहे, आणि बोलायला चालू केलं इम्प्रेशन संपलं. तर खरं जे इम्प्रेशन आहे, तुमची पर्सनॅलिटी जी असते, दिसण्यामध्ये असतं,
तुम्ही कोणते कपडे घालता, तुम्ही दिसता कसे, तुमची लाईफस्टाईल, पण ह्या सर्वांपेक्षा महत्त्वाचं वक्तृत्व. हाऊ यू स्पीक इज व्हेरी मच इम्पॉर्टंट दॅन हाऊ यू लुक. तुम्ही कसे दिसता यापेक्षा तुम्ही बोलता कसे फार महत्वाचं. कारण तुमचं दिसणं तोपर्यंतच आहे जोपर्यंत तुमचं तोंड बंद आहे. एकदा तोंड चालू झालं ना, तुमचं दिसणं डझंट मॅटर लॉट. तितकासा फरक नाही पडत, तुमच्या बोलण्याचा प्रभाव पडतो. म्हणून माझे बाबा सांगत होते की आपण दिसण्यासाठी लिपस्टिक लावतो, हेअरस्टाईल करतो, हे सगळं करतो. ह्यापेक्षा तुम्ही जसं आपण एखादे कपडे घेतो लग्नाला वगैरे, त्यापेक्षा तुम्ही इंग्लिश शिका. इंग्लिशचं इम्प्रेशन आहे ते लाईफ टाईम आहे. आणि हे फक्त इंग्लिशसाठी मर्यादित नाही, भाषा कोणतीही असो. तुमचं मराठीवरती जरी प्रभुत्व असलं तरी सुद्धा ती चांगली छाप पडते त्याच्यावरती. बोलणं, तुमची स्पीकिंग स्टाईल इज व्हेरी इम्पॉर्टंट. बरं, श्रृंगारवरून गाणं कुठलं सांगा बरोबर. श्रृंगार हा शब्द ज्या गाण्यात